हाय फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। हे बघा, माझी शेजारच्या मैत्रीण आहे माझी रुपालीताई, तर त्यांच्या घरी सत्यनारायणची पूजा होती। तर त्यांच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांनी पूजा ठेवलेली होती बघा सत्यनारायणाची। आणि नंतर मग मला बोलवलेलं त्यांनी लवकरच, तर मी गेलते। त्यावेळेस त्यांना बोलले की मी व्हिडिओ करते, म्हणजे ओके ठीक आहे चालेल। आणि तो भटजी काहीतरी बोलत दबा। आणि नंतर मग मी म्हटलं चला आता इथनं व्हिडिओ काढत जावं म्हटलं। त्यावेळेस त्या खूप छान दिसत होत्या, दोघं पण छान दिसत होती। आणि त्यांनी काहीतरी ते तसं काय 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 करत होते, मला एवढं काहीच माहीत नव्हतं। फर्स्ट टाईम म्हणजे नाही का आपण असं पूजा वगैरे चालू होती त्यावेळेस मी बघितलेली होती, नाहीतर नसतं काय एवढं असं। आणि इकडून त्यांची भाऊजाई चाललेली होती, त्यांचं बाळ बाहेर गॅलरीत होतं त्याच्यामुळं नाही का। आणि मग नंतर मग मला म्हणजे नाही का असं जास्त वेळ थांबताच आलं नाही आहे। सिया स्कूलला गेल्यामुळं मला जास्त वेळ तिथं थांबताच आलं नाही आहे। तरी पण मी थोडे 5-10 मिनटं थांबलेच। आणि नंतर मग मी म्हटलं चला आता आपण दाखवूया काय काय स्वयंपाक चाललेला आहे त्यांच्या घरात ते। मग इकडं गेले, मग इकडं चिंचकर मावशी होत्या, त्यांनी काय केलं तर भज्याचं पिठाचं चाललेलं होतं। इकडच्या साईडला पुरणपोळीचं पुरण फेटून ठेवलेलं होतं। आणि इकडं तुम्हाला दाखवते बघा, भज्यासाठी होते। त्यांना मी म्हटलं तुम्हाला आता व्हायरलच करते, पुरणपोळीचा स्वयंपाक त्या करतात ना, पाहिजे तो स्वयंपाक बनवतात, छान बनवतात। आणि इकडं बघा त्यांनी ते करून ठेवलेलं होतं मिरच्या वगैरे। आणि मी इकडं म्हटलं चला दाखवावं, तर त्यांनी 2-2.5 किलोच्या पुरणपोळ्या केल्या। इकडं त्यांचं एडायची परडी होती। आणि नंतर इकडं तेल गरम करायला टाकलं त्यांनी। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।